जून पूर्वी कर्जमाफी करू अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली। कर्जमाफीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे आणि लवकरच कर्जमाफीच्या संदर्भातला निर्णय देखील घेतला जाईल असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। कर्जमाफीच्या संदर्भातली आमची तयारी अंतिम टप्प्यामध्ये आहे। 30 जून पूर्वी कर्जमाफी आम्ही करणार आहोत। राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी आज सकाळच्या दिवसभरातील टॉप 50 ठळक बातम्या। आनंद वार्ता। मान्सून अंदमान निकोबार मध्ये दाखल, महाराष्ट्रामध्ये होणार एंट्री। हो मित्रांनो, नैऋत्य मोसमी वाऱ्याचा मान्सून अंदमान समुद्रात दाखल झाला आहे। महाराष्ट्र राज्यामध्ये 6 जूनच्या आसपास मान्सून पोहोचेल असा अंदाज भारतीय हवामान खात्याने दिला आहे। सोयाबीनला 7,000 रुपये भाव, 8,000 रुपयापर्यंत वाढीची शक्यता। मात्र फायदा कुणाचा? सोयाबीन विक्री केलेल्यांना अनुदान देण्याची मागणी। कारण सर्व शेतकऱ्यांनी आधी सोयाबीन विक्री केली आहे आणि आता भाव वाढ झाली। खाद्यतेल 20 रुपयांनी महागले। सामान्य जनतेच्या सहनशीलतेची परीक्षा घेते सरकार। दुधाच्या दरवाढीनंतर आता इंधनचेही दर वाढले व खाद्य रिफाईन तेल प्रति लिटर 20 रुपयांनी महाग झाले। तुरीच्या दराने ओलांडला 8,000 रुपयांचा टप्पा। सोयाबीनच्या दरवाढच्या पाठोपाठ तुरीचेही दर वाढले। 9,000 रुपये प्रति क्विंटलचा टप्पा तूर गाठण्याची शक्यता, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये दिलासा। युद्धजन्य परिस्थितीमुळे खत टंचाईची भीती। खरीप हंगामापूर्वी शेतकऱ्यांकडून खताच्या खरेदीला आला वेग। यावर्षी 10-26 खताच्या बॅगची किंमत 2250 तर 20-20-013 खताच्या बॅगची किंमत 1800 रुपये झाली आहे। पेट्रोल डिझेल प्रत्येकी 3 रुपयांनी महागले। पश्चिम आशियातील युद्धाचा जनतेला बसला आहे फटका। त्यामुळे एसटी प्रवाशांच्या भाड्याच्या दरात तसेच ट्रॅक्टरच्या मशागतीच्या दरामध्ये वाढ होण्याची शक्यता व्यक्त होत आहे। कापसाच्या हमीभावामध्ये 557 रुपयाची करण्यात आली वाढ। मात्र मक्का पीक उत्पादक शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच। कारण मक्का पिकाच्या हमीभावामध्ये केवळ फक्त 10 रुपयांचीच करण्यात आली वाढ, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी। कांद्याची आजपासून सरकारकडून खरेदी। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती। गरिबांना पुढच्या वर्षात 15 लाख घरे तर प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत 5 लाख घरांचे लोकार्पण करणार। महाराष्ट्रामध्ये 1 कोटी लखपती दीदी करणार। महिलांची प्रगती साधणे महत्वाचे। शिवराजसिंह चौहान यांची माहिती। प्रधानमंत्री आवास घरकुलांचे लोकार्पण करताना त्यावेळी ते बोलले। विमा कंपनीचे अपेक्षा फेटाळले। 4 लाख शेतकऱ्यांना 336 कोटी रुपये पीक विमा मंजूर। खरीप सन 2025चा पेच सुटला। आमदार राणा जगदीशसिंह पाटील यांची माहिती। धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना थोडाफार दिलासा। खरीपाच्या तोंडावर दरवाढीचा फटका। युरियाचा तुटवडा, शेतकऱ्यांचा संताप। पेरणीपूर्व तयारी आता अंतिम टप्प्यात। कृषी विभागाने दर नियंत्रण व पावती तपासणीवर लक्ष ठेवण्याची शेतकऱ्यांची मागणी। 7,000 कर्मचाऱ्यांकडून जनगणनेला प्रारंभ। शासकीय कामकाजावर होणार परिणाम। घरगणनेपासून होणार सुरुवात। जनगणनेसाठी घरी आलेले प्रजनक तुम्हाला 34 प्रश्न विचारणार। उच्च रक्तदाब सायलेंट किलर। नियमित तपासणी आवश्यक। तणाव, अयोग्य आहार आणि व्यायामाचा अभावामुळे उच्च रक्तदाबाच्या रुग्णांमध्ये होत आहे सतत वाढ, त्यामुळे काळजी घेण्याचे आवाहन। हरभरा खरेदीसाठी 10 लाखांच्या अनामतीची अट। शेतकरी अडचणीत। ऑनलाईन नोंदणी पूर्ण पण खरेदी रखडली। धोरणाविरोधामध्ये शेतकरी व सहकारी संघ संतप्त। जळगाव जिल्ह्यातील अपडेट। पावसाळा जवळ आलाय, शेतकऱ्यांना मान्सूनपूर्व तयारीला लागा। लवकरच आता राज्यामध्ये मान्सूनचे आगमन होणार आहे, त्यामुळे आवश्यक ते कामे पूर्ण करण्यावर शेतकऱ्यांचा भर। लग्नसराईने फुलांचा भाव खुलला। मोगरा तब्बल 3,000 रुपये किलो। हौशेला काही मोल नाही। दर चढीने तरीही मागणी कायम। फुलांचे उत्पादन घटल्याने व आवक कमी झाल्याने दरात झाली मोठी वाढ। खरीपाच्या तोंडावर डिझेल दरवाढीचा फटका। मशागतीचा खर्चही वाढला। उन्हासोबत महागाईची शेतकऱ्यांना झळ। राज्यामध्ये ट्रॅक्टरद्वारे नांगरणी, वखरणी व रोटावेटरची कामे सध्या सुरू आहे। कांदा उत्पादकांची दयनीय अवस्था। एकरी 50,000 रुपयांचे अनुदान शेतकऱ्यांना देण्याची मागणी। अन्यथा आंदोलनाचा दिला इशारा।
कांदा भरण्याच्या गोणीचेही दर वाढल्याने कांदा उत्पादक शेतकरी आले अडचणीत. पारा भडकला 45 अंशाच्या पार. शहरातील व ग्रामीण भागातील रस्त्यावरील दुपारी शुकशुकाट. ढगाळ वातावरण असून सुद्धा राज्यामध्ये मे महिन्याचा हीटचा तडाखा जाणवू लागला आहे. लिंकिंग करणाऱ्या खत कंपन्यांविरुद्ध थेट गुन्हा नोंदवा, पालकमंत्र्यांचे निर्देश. खरीप हंगामपूर्व नियोजन सभेमध्ये कृषी विभागाची झाडाझडती. पीक कर्जवाटपामध्ये दिरंगाई करणाऱ्या बँकावरही कारवाईचे दिले निर्देश. ऐन महागाईमध्ये आला 13वा महिना. जावईबापूंना यंदा कोणता धोंडा. सोन्या चांदीचा दर अन जीवनावश्यक वस्तूही महागले. गॅससह तेलाचाही भडका. बोगस खतामुळे शेतकऱ्यात भीती. बनावट बी बियाणे रोखण्याचे प्रशासनापुढे आव्हान. शेतकऱ्यांनो, शासनमान्य विक्रेत्याकडून बी बियाणे खरेदी करावे व कंपनीचे नाव, बॅच क्रमांक, उत्पादन व मुदत समाप्तीची तारीख व सीलबंद पॅकिंग पक्के बिल घेणे आवश्यक. कापूस मकाला भाव न मिळाल्याने मिरचीकडे शेतकऱ्यांचा वाढता कल. नेहमी शेतकऱ्यांकडील माल संपल्यानंतरच भाव वाढ केली जाते, त्यामुळे अनेक शेतकरी मिरची पिकाकडे वळत आहे. कडाक्याच्या उन्हामध्ये भाजीपाल्यांचे भावही कडाडले, मात्र कांदा गडगडला. आजचे असणारे विविध भाजीपाल्यांचे ताजे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. वादळी वाऱ्यासह पावसाचा केजला तडाखा. आंबा केळीच्या बागेसह सोलार पॅनल उडाले. साळेगाव, चिंचोली अनेक भागामध्ये पावसामुळे नासाडी. यामध्ये उन्हाळी पिके व भाजीपाला पिके उद्ध्वस्त झाली. जळगाव जिल्ह्यातील अपडेट. सामायिक सातबारा असला तरी सोलार कृषीपंपाचा मिळणार लाभ. जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 50,000 सौर कृषीपंपाचे वाटप. 3 महिन्यामध्ये आणखी 40,000 मिळणार. बीड जिल्ह्यातील अपडेट. माती परीक्षणावर शेतकऱ्यांचा भर. सोयगावमध्ये 480 नमुने तपासले. माती परीक्षण केल्याने खतांची आवश्यकतेनुसार बदल करता येतो, त्यामुळे उत्पादन खर्चामध्ये बचत होण्यास मदत होते. जनगणना कर्मचाऱ्यांसाठी QR कोड. फसवणूक टाळता येणार. आजपासून प्रणंगण घरोघरी माहिती गोळा करणार. पहिला टप्पा स्वगणना सुरू. आंबा काजू उत्पादकांची मोर्चापूर्वीच धरपकड सुरू. कोकणातील आंबा काजू बागायतदार शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी करण्यात येत आहे आंदोलने. नव्या फार्मसी महाविद्यालयांना बंदी. राज्य उच्च शिक्षण व विकास आयोगांच्या बैठकीमध्ये निर्णय. त्यानुसार आता औषध निर्माण अभ्यासक्रमांच्या नवीन संस्था कॉलेज सुरू करता येणार नाही. देशात झुरळासारखे बेरोजगार तरुण आहे. मध्यमकर्मी RTIचे कार्यकर्ते बनून व्यवस्थेवर हल्ला करतात. सरन्यायाधीशांच्या विधानांचे वाद. कारण देशामध्ये तरुण बेरोजगारांची संख्या वाढत आहे. अनेक जिल्ह्यामध्ये सोयाबीनच्या दरात थोडीफार वाढ झाली आहे. राज्यातील विविध बाजार समितीमधील वाढलेले सोयाबीनचे आजचे ताजे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. अनेक जिल्ह्यामध्ये हंगामाच्या शेवटेसरती कापसाचे दर वाढले आहे. राज्यातील विविध बाजार समितीमधील असणारे आजचे कापसाचे वाढलेले दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. नाफेड NCC ॲपची खरेदी नुकसानकारक. शासनाच्या निर्णयावर कांदा प्रश्नी जयदत्त होळकर यांचे प्रतिपादन. केंद्र सरकारद्वारे कांदा 12 रुपये 35 पैशाने खरेदी करणार आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये कांद्याच्या दरात थोडीफार घसरण झाली असून राज्यातील विविध बाजार समितीमधील असणारे कांद्याचे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मक्याच्या दरात थोडीफार घट झाली आहे. राज्यातील विविध बाजार समितीमधील असणारे मक्याचे आजचे ताजे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. 4,493 कुटुंबियाचे अडकले 3.50 कोटी रुपये. रेशन गेले, पैसेही नाहीत. APL योजनेची रक्कम वर्षभरापासून थकीत. रेशनऐवजी पैसे देण्याची योजना कागदावरच. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अपडेट. बियाणे, खते व कर्ज वेळेवर उपलब्ध करा. खरीप हंगामपूर्व नियोजन बैठकीमध्ये पालकमंत्री शिरसाट यांच्या सूचना. आता लवकरच राज्यामध्ये खरीप हंगाम सुरू होणार. वाढत्या उन्हाचा कोवळ्या त्वचेवर होत आहे विपरीत परिणाम. UV इंडेक्स तपासून करा उपाययोजना. राज्यात उन्हाची तीव्रता वाढली असून लहान मुलांच्या त्वचेवर होत आहे विपरीत परिणाम. कापूस दराचा उंचांक, पण शेतकऱ्यांच्या पदरी पुन्हा निराशाच. 2022 नंतरची ही मोठी दरवाढ.
कापसाचे दर पोहोचले 10,000 रुपयावर, व्यापारी मालामाल तर शेतकरी कंगाल. नैऋत्य मोसमी पावसाने शनिवारी दिनांक 16 मे रोजी अंदमान व निकोबार बेटावर प्रवेश केला आहे. लवकरच राज्यात होणार दाखल. बीज प्रक्रिया करूनच पेरणी करण्याचा कृषी विभागाचा शेतकऱ्यांना सल्ला. पिकाची जोरदार वाढ व पिकावरील रोगाचा धोका टाळण्यासाठी व अधिक उत्पादन घेण्यासाठी बीज प्रक्रिया आहे आवश्यक. काळी मैना खाते भाव. बाजारामध्ये करवंदांना 180 ते 200 रुपयापर्यंत किलोचा दर. रानमेळ्याची वाढली मागणी. मर्यादित आवक आणि वाढत्या श्रमामुळे दरामध्ये झाली वाढ. पेट्रोल डिझेलसाठी रांगा कायम. टंचाईच्या भीतीमुळे स्थिती गंभीर. रात्री उशिरापर्यंत इंधनासाठी नागरिकांची धावपळ सुरू. साठेबाजी वाढली, कारवाई करण्याची इशारा. DAP युरियासह 12 प्रकारच्या खतांचा अनधिकृत साठा, 18 लाखांचा मुद्देमाल जप्त. कृषी विभागाची कारवाई. दोघांवर गुन्हा दाखल. शेतकरी व शासनाची होत होती फसवणूक. जालना जिल्ह्यातील अपडेट. काजू बीचा दर प्रति किलो 165 ते 170 रुपयावर. आता काजू हंगाम आटोपला असून पुढील 8 दिवसांमध्ये तो पूर्णपणे संपण्याची शक्यता. सिंधुनगरी जिल्ह्यातील अपडेट. कडक उन्हाळा अन चारा टंचाईने गाय बाजाराला फटका. गाय बाजारामध्ये उलाढाल मंदावली. पाण्याची पातळी खालावल्याने जनावरे सांभाळणे झाले जिकरीचे. साखर निर्यात बंदीचा निर्णय मागे घ्या. माकपची मागणी. केंद्र सरकारद्वारे घातलेल्या साखर निर्यात बंदीमुळे साखर उद्योग व ऊस उत्पादकावर विपरीत परिणाम होत आहे. त्यामुळे हा बंदीचा निर्णय मागे घ्यावी अशी मागणी माकप किसान सभेने केली आहे. कमी जास्त व्होल्टेजने शेतीपंप जळाले. ऐन उन्हाळ्यामध्ये शेतकऱ्यांना बसू लागला आहे धक्का. वीज पुरवठा सुरळीत न झाल्यास आक्रोश मोर्चाचा इशारा. सोलापूर जिल्ह्यातील अपडेट. बसस्थानकातील पोलीस मदत केंद्रे ठरली फक्त शोभेची वस्तू. अनेक बसस्थानकातील स्थिती. कर्मचाऱ्यांची नियुक्ती नसल्याने नाराजी. पोलीस मदत केंद्र चालू करावी नागरिकांची मागणी. मेथी कोथिंबीरची दुपटीने भाववाढ. आवक घटली व गृहिणींचे बजेट बिघडले. कांदा उत्पादकांची व्यापाऱ्याकडून लूट सुरूच, कारण कांद्याचे दर गडगडले. अनेक जिल्ह्यातील महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ रखडला. EKYCच्या अडचणी आल्यामुळे पडताळणीचा फटका. लाखो महिलांचे हप्ते प्रलंबित. महिलांमध्ये नाराजी. फार्मर आयडीचे नवे संकट. उरले केवळ 5 दिवस, अन्यथा कृषी योजनेला मुकावे लागणार. सर्व शासकीय योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना फार्मर आयडी कार्ड काढणे बंधनकारक. निधी अभावी घरकुलांचे 25 कोटी रुपयांचे हप्ते अडकले. शासनाकडून लाभार्थ्यांना निधीची प्रतीक्षा. निधी अभावी अनेक जिल्ह्यातील घरकुल बांधकामांच्या कामांना लागला आहे ब्रेक. तात्पुरते दिव्यांगत्व प्रमाणपत्र असेल तर सवलतींचा लाभ बंद. दिव्यांग सक्षमीकरण विभागाचा निर्णय. अनेक दिव्यांगांना बसणार फटका. बोगस दिव्यांगांचा चाप. राज्य शासनाच्या 10% मोफत वाळूकडे लाभार्थ्यांनी फिरवली पाठ. घरकुल बांधकामासाठी लाभार्थ्यांना करावा लागत आहे अडचणींचा सामना. वाळूसाठा उपलब्ध करून देण्याची लाभार्थ्यांची मागणी. निर्यात बंदीमुळे जिल्ह्यातील साखर कारखानदारांसमोर अडचणींचा डोंगर. जिल्ह्यामध्ये 9.83 लाख टन साखरेचे उत्पादन. केंद्र सरकारकडून 30 सप्टेंबरपर्यंत साखर निर्यात बंदी. सातारा जिल्ह्यातील अपडेट. कामगारांना 3,000 रुपयांची पेन्शन मिळणार. केंद्र सरकारद्वारे कामगारांसाठी पंतप्रधान श्रमयोगी मानधन योजना सुरू केली असून त्याद्वारे 3,000 रुपयांचे पेन्शन मिळणार. लाभ घेण्यासाठी ऑनलाईन स्वरूपाचा करावा अर्ज. तंत्रज्ञानामुळे शेती स्मार्ट, पण शेतमजुरांची गरज कायम. पेरणी, फवारणी, सर्व कामे मजुरावरच अवलंबून. कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच AI वाढली तरी शेतामध्ये माणसाची गरज संपणार नाही. खताची टंचाई आणि शेतकऱ्यांची कोंडी. खरीप हंगाम समोर असताना संकटात भरडला जातोय शेतकरी. काही जिल्ह्यामध्ये अजूनही खते खरेदी करताना शेतकऱ्यांना लिंकिंगचा सामना करावा लागत आहे. बाजारामध्ये कापूस बियाणांची आवक सुरू. शेतकऱ्यांसाठी आता कृषी सेवा केंद्रामार्फत बी बियाणांची विक्री सुरू झाली आहे. शेतकरी सोयाबीन विम्याला मुकले. प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह. पीक विमा कंपनीच्या मनमानी कारभारामुळे अनेक जिल्ह्यातील शेतकरी पीक विम्यापासून अपात्र ठरविले जात आहे. सिंचन विहिरीचे अनुदान रखडले. शेतकऱ्यांची चिंता वाढली.
अनुदानासाठी अनेक शेतकरी कृषी विभागाच्या कार्यालयावर वारंवार चक्रा मारत आहे. वाशिम जिल्ह्यातील अपडेट. लग्नसराईमुळे फुलांच्या दरामध्ये तिप्पट वाढ. गुलाब मोगऱ्याला मागणी मोठी. बाजारपेठेमध्ये गजऱ्याच्या दरात झाली मोठी वाढ. ह्या होत्या शेतकऱ्यांच्या आजच्या ताज्या बातम्या. अशाच प्रकारच्या बातम्या रोज पाहण्यासाठी आपल्या या कृषी गाईड YouTube चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. बेल नोटिफिकेशनला ऑल वरती सेट करा. धन्यवाद.